ऐहिक परत्र दोन्ही शेतांची आवते, मुंड मुंड तेथे कुडवाडिये, उचलोनी पेंडी कासिया समुळी, मग पुण्यकाळी आठवले, गरुड टके दोन्ही शेतची बुजावणी, दशकुडपणे नाम घोष माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 17 आणि या श्लोकवर माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 157 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सहस्त्र युगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदु, रात्रिम युगसहस्रांताम ते अहोरात्र विदो जना. अर्थात मानवी कालगणना या मृत्यूलोकी काळाचं मोजमाप घेण्याचे जी पद्धती आहे ती किती मर्यादित आहे याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो. साधारणतः 4,32,00,000 वर्षाचं एक आवर्तन किंवा एक चतुर्युग होतं आणि अशी 1,000 चतुर्युगे गेली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो आणि तितकेच पुन्हा 4,32,00,000 वर्ष गेल्यानंतर ब्रह्मदेवाचे रात्र होत असते. म्हणजे आपलं 24 तासाचे जे दिवस आणि रात्र आहे ते 8,64,00,000 वर्ष इतकं झाल्यानंतर ब्रह्मदेवाचे एक दिवस आणि एक रात्र होत असते महाराज. आणि या एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या 14 इंद्र अवतारित होतात. मग कल्पना करा त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल. अशा ब्रह्मदेवाला सुद्धा पदावरून पायउतार व्हावं लागतं. क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. हाती दिलेलं प्रजोत्पादनाचं कार्य, उत्पत्तीचं कार्य सुद्धा करणारा जो ब्रह्मदेव तो सुद्धा या जन्ममृत्यूपासून वेगळा राहिलेला नाही. आएगा सो जाएगा. जो येणार आहे, जन्म आहे तिथं मृत्यू आहे महाराज. रुपयाचं मूल्य जसं घसरतं ना, आता आपण पाहतो $1 बरोबर 95 रुपये जवळपास इतकं मूल्य अवमूल्य झालं रुपयाचं. अगदी तसंच पुण्याचं जेव्हा भारदस्त गठोडं असतं त्यावेळेस सुख लोळण घेत असतात. पुण्याच्या प्रमाणाप्रमाणे ब्रह्मपद, इंद्रपद, स्वर्गीचं लोक, पितरलोक, इंद्रलोक, चंद्रलोक या सगळ्या लोकांची प्राप्ती ज्या त्या करन्सीप्रमाणे जसं पुण्याचं गाठोडं असेल त्याप्रमाणे जीवाला तो लोक प्राप्त होत असतो. परंतु एक लोक असा आहे तो या सगळ्यांना पाहत असतो, कारण तो चिरंजीव झालेला असतो. त्याला मोक्ष प्रदान केल्यामुळं या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, या चक्रव्यूहातून तो अलगद बाहेर पडलेला असतो आणि भगवत प्रती तो आरूढ झालेला असतो. त्या धामामध्ये तो आरूढ झालेला असतो. त्या धामामध्ये मुक्तानंद तो अनुभवत असतो. बाकी मग कोणताही लोक असो,
आएगा सो जाएगा, जातस्य ही ध्रुवो मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च, तस्मात् अपरिहार्यर्थे नतम सोची तुमर्यसी. माऊली यावर वर्णन करताना म्हणतात की उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पुण्य संपलं की पुन्हा मृत्यूलोकामध्ये तो स्वर्गस्थ झालेला आत्मा, स्वर्गस्थ झालेला तो जीव पुन्हा मृत्यूलोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा मृत्यूलोकामध्ये त्याला यावं लागतं. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणि हे कसं चालतं तर माऊलीच सांगतात की सूर्य जसा उगवतो आणि मावळतो, त्याचं उगवणं आणि मावळणं हे जसं क्रमाक्रमानं चालू राहतं, तसं कर्मफळ पुण्यात्मक घेऊन ज्या त्या लोकांची प्राप्ती करणं आणि ते खर्च झालं की पुन्हा परत येणं मृत्यूलोकी, हा खेळ, हे चक्र, हे संपूर्ण काळामध्ये कालचक्राप्रमाणे तेही चालू असतं. उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र जैसे ना तरी उदय असतो आपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार जगे. माऊली म्हणतात की सूर्याचं उगवणं आणि मावळणं हे जसं आपोआप होतं, तसं कर्मफळाप्रमाणे जीवाचं स्थित्यंतर या लोकीतून त्या लोके, स्वर्गलोकीतून मृत्यूलोकी, मृत्यूलोकीतून इंद्रलोकी, इंद्रलोकीतून चंद्रलोकी, हे सगळं भ्रमंती त्याच्या पुण्यकर्मानुसार, त्याच्या पुण्यफळानुसार किंवा पापकर्मानुसार नरकपुरीपर्यंत तो जीव अधोगतीला सुद्धा जात असतो. जसं प्रगत झाल्यानंतर वर एक एक लोकाची प्राप्ती करत जातो आणि शेवटी भगवत धामाची प्राप्ती जेव्हा जीवाला होते, ते ज्ञान जेव्हा प्राप्त होतं, त्यावेळेस त्या ज्ञानाच्या आधारे आयुष्यभर भगवंताच्या आराधनेमध्ये मनुष्य जीवन व्यतीत करतो आणि साहजिकच अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. भगवंताने दिलेल्या या अभिवचनाप्रमाणे जीव भगवत धामाच्या प्रतीच जातो, भगवंत त्याला घेऊन जातात. मामुपेते तू पुनर्जन्म, शक्यच नाही, एकदा इथे आला की पुन्हा पुनर्जन्माची शक्यताच नाही. भगवंत अभिवचन देतात या ठिकाणी. मामुपेते तू पुनर्जन्म, पुनर्जन्म न विद्यते, होतच नाही जन्म पुन्हा. याच लोकी पुन्हा स्वर्गलोकी, मृत्यूलोकी या व्यूहचक्रातून मनुष्य कायमस्वरूपी भगवत धामात जातो. क्षिणे पुण्यमर्त्य लोकं विशंती, हा गुण त्याच्याकरता नसतोच, कारण तिथं भोग नाहीतच. भगवत स्वरूपच जीव होऊन गेल्यामुळं मुक्तानंदामध्येच तो असतो, कशाचीही त्याला गरज पडत नाही. इतर भोग विलासाचं आयुष्याची त्याला आवश्यकताच भासत नाही. भगवत स्वरूप झाल्यामुळं आनंद रूप त्याला सुद्धा प्राप्त होऊन जातं. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 157 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात एवढे अहोरात्र जेथीचे, तेने न लोटती ते भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. अर्थात एवढा मोठा दिवस आपण पाहिलं ब्रह्मदेवाचा, आणि एवढी मोठी रात्र की एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलता येतात किंवा बदलत असतात. एक इंद्राचं आयुष्य संपलं, दुसऱ्याचं, तिसरं, अशी 1, 2 नव्हे 14 इंद्र त्या एक दिवसामध्ये राज्य करून जातात महाराज. ते जे भाग्यवान पुरुष आहेत, ज्यांना भगवंत धामाची प्राप्ती झालेली आहे, ते त्या काळात मरत नाहीत. इंद्र येतील, चंद्र येतील, जातील, ब्रह्मदेव येईल, जाईल, परंतु एकदा मोक्ष प्राप्त झालं, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवंत म्हणतात की एकदा तिथं जीवात्मा आला की पुन्हा त्याला या मृत्यूलोकी येण्याची आवश्यकताच पडत नाही. चंद्र येतील, इंद्र येतील,
सर्व लोकांमधले जीवात्मा आपल्या अधिकाराप्रमाणे तो लोक प्राप्त करतात आणि तिथले भोग भोगले की ते पुन्हा भोग संपल्यानंतर पुण्याचा क्षय झाल्यानंतर सवेची पुण्याची पावटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. आणि पुण्य शिल्लक नसल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी स्थान शिल्लक राहत नाही. पुन्हा या मृत्यूलोकी त्यांना यावं लागतं. मृत्यूलोकी आल्यानंतर सत्संग लाभला, सद्गुरूची कृपा झाली, भगवंत कृपा झाली तरच परमार्थिक गोष्टीकडे त्याचा कल जातो. परमार्थात तो प्रगत होत जातो आणि प्रगत होत 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 जर संतांचा संग संतांचे संगती मनोमार्ग गती आकडा वा श्रीपती येणे पंथे माऊली म्हणतात. मंथोनी नवनीता तैशी घे अनंता. आपोआप तूप निघत नाही महाराज. दुधात ते असतं परंतु त्याला काढण्याची पद्धती आहे. दुधाला तापून घ्यावं लागतं, निवावं लागतं, मुरावं लागतं, घुसडून घ्यावं लागतं, पुन्हा लोणी निघतं आणि ते पुन्हा कळवावं लागतं आणि मग कुठे ते शुद्ध तूप तयार होत असतं. भगवंताला घ्यायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल तर इतक्या अवस्थेतून जीवाला सुद्धा जावं लागतं. इतक्या खडतर अवस्थेतून स्वतःला मुरून घ्यावं लागतं, तापवून घ्यावं लागतं, स्वत्व विसारावं लागतं, स्वार्थाचा त्याग करावा लागतो. जगावं ते जगा करता. जगत आणि जगदीश हे दोनच ध्येय, या दोनाकरताच जो झिजत राहतो मोक्ष त्याची वाट पाहत असतो. भगवंत सांगतात, मी त्याला हाताला धरून माझ्या धामाच्या प्रती सन्मानानं घेऊन जात असतो, भगवंत म्हणतात. आणि हा चाललेला सृष्टीचा सगळा खेळ हे सगळे असे चिरंजीव होऊन पाहत असतात. कारण जन्म मृत्यू या उपाधी त्यांच्याकरता शिल्लक नसतात. जन्म मृत्यूशी त्यांचा संबंधच येत नाही. एवढे अहोरात्र जेथीचे तेने न लोटती ते भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. पुन्हा त्यांच्या वाट्याला हे जन्ममरण येत नाही, परंतु त्याकरता भगवत धामाची प्राप्ती करून घेणं आवश्यक आहे. आणि ती प्राप्ती करण्याचं मार्गही भगवंताने सांगितलं. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अशी संन्यस्त अवस्था प्राप्त झाली की आपोआप भगवतधामाची प्राप्तीसुद्धा होऊन जाते. आणि एकदा भगवतधामाची प्राप्ती झाली रे झाली की एवढे अहोरात्र जेथीचे तेने न लोटीते ते भाग्याचे. मग प्रलय येवो नाहीतर महाप्रलय येवो, ते त्या धामाप्रती सुरक्षित असतात. देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.